आज मी निघालेली होती वटपौर्णिमेची खरेदी करण्यासाठी. म्हणजे बाकी तर कपडे साडी वगैरे झालेलं होतं, पण वरची जे पूजेचं काही सामान होतं ते घ्यायचं होतं. पण त्या अगोदर इकडे माझ्या एका फ्रेंडचं बर्थडे होतं आणि त्यासाठीच खूप टाईम नंतर आज आम्ही कॉलेजकडे भेटलेलो होतो. कारण की हे बर्थडे वगैरे असेल तर तेव्हाच टाईम भेटतं असं भेटायला. आणि म्हणलं की खूप टाईम झालं जॉबमुळे मला पण यांच्यासोबत टाईम स्पेंड करता येत नव्हतं. म्हणलं की आज आहेत संडे तर घेऊयात. तर इकडे आलो, बर्थडे सेलिब्रेट केला आणि त्यानंतर आम्ही पहिला तर घेतलं वडापाव आणि त्यानंतर आम्ही घेतलं बन कचोरी. कारण की आम्हाला दोन्ही पण ट्राय करायचं होतं. इतकं मस्त पाऊस वगैरे पडत होतं तर वातावरण पण खूपच छान झालेलं होतं. इकडं आम्ही आमच्या फेवरेट दुकानातला चहा पिला आणि चहा इतका खास नसतो, पण असं म्हणतात की तुम्ही ज्यांच्यासोबत तो पिताय ती लोकं खास असतात आणि त्यामुळेच हे क्षण खूप खास होते. कारण की इतकी छान लोकं आपल्यासोबत असतात. त्यानंतर आम्ही दोघी निघालो कारण की आपण माझ्यासोबत येत होतं, तिला मेहंदी काढायचं होतं. आणि त्या अगोदर येता आम्ही बघा इकडे आमच्या मेन मार्केटमध्ये थांबलो. तिकडून काही फुलं घेतली. इकडे मी आंबे बघत होती कारण की उद्याच्या पूजेला म्हणजेच वटपौर्णिमेला आंबे आपण ओटीमध्ये 5 महिलांची ओटी भरायची असते तर त्यांना आंबे देखील आपण घालतो, आंबे आणि गहू. तर इकडे ना आता आंब्यांचा रेट खूप कमी झालेला होता. म्हणजे 50ला 1 किलो असे आंबे होते. तर कुठल्याही गोष्टीचा ना जेव्हापर्यंत सीझन असतो तेव्हापर्यंतच भाव असतो, मग ते वस्तूंबद्दल असू दे किंवा माणसांबद्दल. आणि त्यानंतर इकडे खूप गर्दी होती म्हणून मी इकडे गाडीवर थांबलेली होती आणि अपर्णाला पाठवलं होतं सौभाग्याचं वाण आणायला समोरच्या दुकानातून. त्यानंतर आम्ही गेलो होतो पार्लरला. तिकडून घरी आलो आणि घरी आल्यानंतर मी इकडे अननस कापले आमच्यासाठी. पहिल्यांदाच मी घरी अननस आणलेलं होतं. नंतर इकडे अगोदर तर बाहेरच खात होतो, पण मला वाटलं होतं की अननस चिरणं खूप हार्ड असेल, पण नाही, इझी होतं. इतकं मस्त फ्रीजमध्ये थंड करून आम्ही घेतलेलं होतं अननस. त्यानंतर 4चा चहा घेतला दोघींनी आणि अशी होती माझी वटपौर्णिमेची शॉपिंग. वटपौर्णिमेचे बाकी व्हिडिओज पण नक्की